नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात आज रविवारी भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचंही अधिकारी आणि पोलिसांनी म्हटलंय. कडोलीत 40वे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीत संपूर्ण साहित्य नगरी फुलून गेली होती. देशातील प्रत्येक व्यक्तीला मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे देशात, राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मत व्यक्त करणाऱ्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. सीमा भागात सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि मराठी भाषा संस्कृती जतन करण्यासाठी भरवली जाणारी साहित्य संमेलने प्रशंसनीय आहेत. सीमावासियांचा लढा सीमा प्रश्न सुटेपर्यंत असाच सुरू राहू दे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगाव या शाळेचे रविवार दिनांक 19 व सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. हे स्नेह संमेलन 2 दिवस चालणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सॅमसन गोन्झाल्विस यांनी दिली. त्याप्रमाणे आज रविवारी स्नेह संमेलनाच्या पहिल्या दिवसाची थीम ही परिकथा आणि संशोधन अशी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील सीपी गोयंका स्कूलच्या डायरेक्टर दीपा भूषण, सन्माननीय अतिथी संजय घोडावत समूहाचे कार्याध्यक्ष विनायक भोसले, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डायरेक्टर व प्राचार्या सस्मिता मोहांती तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरचे अध्यक्ष संजय घोडावत हे उपस्थित होते. या दरम्यान शाळेतील मुलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. बेळगावातील संजय घोडावत इंटरनॅशनल शाळेच्या भव्य मैदानावर याचे आयोजन करण्यात आल्याने कार्यक्रमाला बहारदारपणे सुरुवात झाली. या वार्षिक स्नेह संमेलनाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच संजय घोडावत शाळेच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. उद्या सोमवारी पुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांसाठी समस्या ठरलेल्या बळ्ळारी नाल्याच्या सिमेंटीकरणाचा निर्णय बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. सिमेंटीकरणाचा सर्वकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी आज रविवारी आनंदोत्सव साजरा करत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचा सत्कार करण्यात आला. जय बापू, जय भीम, जय संविधान या काँग्रेसच्या 21 जानेवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी शहरातील अवजड वाहतुकीमध्ये बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सीपीएड मैदानावर मंगळवार दिनांक 21 रोजी मेळावा होणार त्या काळामध्ये अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. मेळाव्याला जाण्यासाठी चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, शौर्य चौक, ग्लोब थिएटर मार्गे जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे. काँग्रेस अधिवेशनाच्या तयारीने पुन्हा एकदा जोर धरलाय. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसचे ध्वज आणि मान्यवरांच्या स्वागताचे फलक लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा रस्ता जाहिरातींनी झाकोळला जाणार आहे. जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील मजगाव, उद्यमबाग, खासबाग आदी भागामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या महिन्याभरात या भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भार पडतोय. महापालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणामुळे शारीरिक अन् मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कामाची दगदग, ताणतणाव आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोलिसांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक आरोग्यासाठी 1 दिवस योग प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये बहुसंख्य पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग दर्शवला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अरुणाचल प्रदेशचे भाजपचे पेमा खांडू आणि कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अनुक्रमे देशातील 3 सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. नायडू यांच्याकडे 931 कोटी, पेमा खांडू यांच्याकडे 332 कोटी तर सिद्धरामय्या यांच्याकडे 51 कोटी संपत्ती आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
चिकोडी येथे मुलीच्या लग्नासाठी बँकेतून काढलेले कर्ज भरण्यासाठी जमा केलेले पैसे बँक खात्यातून गायब झाल्याची घटना घडली आहे. चिकोडी तालुक्यातील हंचनाळ गावातील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यामधून एका भामट्याने 1,50,000 रुपयांची फसवणूक केली आहे. कुमार बडिगेर असं त्या शेतकऱ्याचं नाव असून ओटीपीच्या सहाय्याने फसवणूक झाली आहे. या संदर्भात चिकोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. अंतराळातील ग्रहताऱ्यांविषयी असलेलं कुतूहल, समज गैरसमज नानाविध कोडी उलगडून दाखवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील हिडकल धरण परिसरात विज्ञान तारांगण प्रकल्प केंद्र उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारकडून 13 कोटी रुपये फंड मंजूर झाला असल्याची माहिती मंत्री NS भोसेराजू यांनी आज रविवारी दिली. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासोबतच विज्ञान अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान केंद्रे व तारांगण उभारण्यासाठी हाती घेतलेल्या योजनेअंतर्गत बेळगाव येथे उपप्रादेशिक विज्ञान केंद्र व मिनी तारांगणाची पायाभरणी प्रांगणात होणार असल्याचंही त्यांनी सांगितले. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री व केपीसीसीचे अध्यक्ष DK शिवकुमार यांनी श्री कपिलेश्वर मंदिराला भेट देऊन त्यांनी 111 लिटर दुधाचा अभिषेक केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री डॉक्टर MC सुधाकर, आमदार चन्नराज हट्टीओळी आदी कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय मोटार कायद्याच्या नियमांनुसार वाहनांना हेडलाईट्स लावले पाहिजे. या कायद्याचे उल्लंघन करून प्रखर हेडलाईट्स लावणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. बेळगाव जिल्ह्यात 801 मोटारींवर कारवाई केली असून शहरामधील मोटारींची संख्या 518 आहे. डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील थंडीच्या तडाख्यातून बचावलेला काजू मोहर आता चांगलाच बहरात आलाय. सध्या बेळगाव, चंदगड, खानापूर तालुक्यात काजूसाठी वातावरण पोषक बनलंय. वातावरणात अनपेक्षित बदल न झाल्यास यंदा काजूच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तरी बहुतांशी काजू बागा मोहराने बहरल्या आहेत. जांबोटी वन विभागातील वडगावच्या जंगलातून राजरोसपणे वृक्षतोड करून वाहतूक केली जात आहे. याबाबत नुकताच एकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील स्थानिक जंगल माफियांचा पर्दाफाश झालाय. मात्र खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील या जंगल तस्करीत वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा चालू असून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने राजरोस वृक्षतोड केली जात आहे. हिंदूनगर गणेशपूर जवळ प्रफुल्ल पाटील या व्यक्तीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी काही जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून तपासणी सुरू आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नकार दिलाय. या प्रकरणाचा संपूर्ण शोध लागल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत माहिती देतील असे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केलंय. इतिहासात कदंब घराण्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील हळशी येथे कदंबकालीन मंदिरे, शिल्पकला असून गाव हे पर्यटन स्थळ बनलं आहे. 10 वर्षांपूर्वी हलशीमध्ये कदंबोत्सव साजरा झाला होता. त्यानंतरच्या काळात कदंब उत्सवाचा सरकारला विसर पडलाय. याकडे सरकारने लक्ष देऊन कदंबोत्सव साजरा करावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. बेळगाव शहरामध्ये मोकाट जनावरांची समस्या कायम आहे. महापालिकेच्या विभागाकडून कारवाई करूनही मोकाट जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. कॉलेज रोड व फुटपाथवर जनावरे उभी राहिल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या समस्येकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शहर आणि परिसरात रस्त्यांच्या खोदाईचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. L&T सह काही खासगी अपार्टमेंट मालकांकडून ड्रेनेज लाईन घालण्यासाठी मनमानीपणे खोदकाम केलं जात आहे. याचा फटका वाहनधारकांना बसतोय. L&T कंपनीकडून बेळगाव शहरात 24 तास पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत 16,000 नळांना दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या वर्षभरात महापालिका कार्यक्षेत्रात 24 तास पाणी पुरवठ्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्या दृष्टिकोनातून L&Tचे एक पाऊल पुढे पडताना दिसत आहे.
नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। अनमोड मार्गावरील 71 नंबर पूल बनवण्यासाठी काम घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरने 3 महिने रस्ता बंद करण्याची गरज नाही, काम सुरू ठेवून रस्ता खुला करा अशी मागणी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना दिली आहे। सदर मार्ग 3 महिन्यांसाठी बंद केल्यास ट्रक चालक, मालक तसेच या रस्त्यावर अवलंबून उपजीविका करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे टाळण्यासाठी गोवा लॉरी असोसिएशन, रामनगर टिप्पर असोसिएशन, खानापूर व बेळगाव ट्रक असोसिएशन, हुबळी ट्रक असोसिएशन यांनी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना रस्ता सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। देशात 4 वर्षात सायबर गुन्हेगारीत 5 पट वाढ झाली आहे। देशभरातील 29,000 बँक खात्यातून तब्बल 1,457 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांच्या घशात गेलेत। ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत यातील 5% कमी गुन्ह्यांची उकल झाली आहे। सायबर गुन्हेगारांनी तब्बल 66 राष्ट्रीयकृत खासगी बँकांच्या हजारो ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये परस्पर काढले आहेत। प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सीबीटी बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसत आहे। संपूर्ण इमारतीचं काम पूर्ण होऊन देखील उद्घाटन मात्र रखडलंय। सुसज्ज बस स्थानकाचं उद्घाटन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशातून होत आहे। शेती पिकांची 7-12 उतार्यावर नोंद करण्यासाठी यापूर्वी कृषी खात्याकडून सर्वेक्षण करून नंतर नोंद केली जात होती। मात्र यापुढे शेतकरी स्वतः थेट पिकांची माहिती 7-12 साठी पाठवू शकणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। त्यासाठी राज्य शासनाने पीक सर्वेक्षण ॲप्लिकेशन मोबाईलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आहे। मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकरी स्वतःच आपल्या शेताच्या पिकाची माहिती या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कृषी खात्याच्या संकेतस्थळावर पाठवू शकतात। गोव्यात पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घडलेल्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाला अटक केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। बेळगाव ग्रामीण भागातील बसचा प्रवास महागलाय। बेळगाव तालुक्यात विविध मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये आता प्रवाशांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत। वाढत्या तिकीट दराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। परिवहन महामंडळाने सरसकट 3 रुपये तिकीट दरवाढ केली आहे। जिल्ह्यामध्ये HIV/AIDS रुग्णांची संख्या घटत चालली आहे, तरी देखील अजून काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत। त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा HIV तथा AIDS नियंत्रण विभागाच्या वतीने आज रविवारी देण्यात आली आहे। 2030 पर्यंत संपूर्ण जिल्हा HIV मुक्त करणार असल्याचं पत्रकामध्ये म्हटलंय। विश्व एड्स नियंत्रण दिनानिमित्त HIV नियंत्रणासाठी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जागृती केली जाणार आहे। बेळगाव शहरातील मिरची बाजारात नव्या हंगामातील मिरच्यांची आवक सुरू झाली आहे, परंतु ढगाळ आणि बदलत्या वातावरणामुळे खरेदीसाठी अद्याप ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही। खरेदीपूर्व चाचपणी करण्यासाठी तुरळक वर्दळ सुरू आहे। कडक ऊन सुरू होताच फेब्रुवारीच्या मध्यानंतर मिरची खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढेल अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे। रेशन कार्ड दुरुस्तीचं काम सुरू झाले आहे। हे काम 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। सध्या ग्राम वन व कर्नाटक वन या केंद्रामध्ये रेशन कार्ड दुरुस्तीचं काम सुरू आहे। नवीन रेशन कार्ड देणं प्रक्रिया तुर्तास बंद ठेवण्यात आली आहे। रेशन कार्डमध्ये नवीन नाव घालणे, नावाची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू झाली आहेत। त्यासाठी रेशन कार्डधारक आधार कार्ड, 6 वर्षांवरील मुलांना उत्पन्नाचा दाखला, 6 वर्षांखालील मुलांचा जन्म दाखला, आधार लिंक असलेला मोबाईल सोबत हवा। व्यक्ती मयत झाल्यास त्याचे नाव कमी करण्याचे काम देखील सुरू आहे। एका बाजूला बुलढाण्यात अचानक टक्कल पडण्यानं लोक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मात्र एका व्यक्तीनं टक्कलावर औषध मिळाल्याचा दावा केलाय।
यामुळे कोल्हापुरात सध्या टक्कल पडलेल्यांच्या रांगाच लागल्या आहेत. केस येणार की नाही हा मुद्दा नंतरचा, मात्र आपल्या डोक्यावरील केस हवेत ही काहीशी न्यूनगंडाची भावना बहुजनांना सतावत असल्याने ही गर्दी दिसत होती. बँक, एटीएम सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा रक्षक सह आदी नियमांचे पालन बँक, कोऑपरेटिव्ह सोसायटी व एजन्सींनी करावे असे निर्देश जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. बँक व एटीएम फोडून चोरी आणि इतर गुन्हेगारी पाहता पोलिसांनी एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून इतर सुरक्षा वाढवाव्यात असे आवाहन करण्यात आले. रासायनिक खतांचे वाढलेले दर, आवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च यामुळे ऊसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत बेळगाव तालुक्यात ऊस तोडणी मजुरांकडून ऊस तोडण्यापूर्वीच प्रति टनामागे तब्बल 350 रुपये देण्याची मागणी केली जात आहे. एंट्री किती द्यायला हवी हे तोडणी कामगारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यास सांगितलं जातं. त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास स्पष्टपणे नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. बेळगाव तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने आरोग्यावर परिणाम होत आहे. 4 दिवसापूर्वी पावसाचे ढगाळ वातावरण झाल्याने थंडी कमी झाली होती, मात्र आता 2 दिवसांपासून सुरू झालेली थंडी आजाराला निमंत्रण घेऊन आली आहे. वन विभागाच्या वतीने बेळगाव तालुक्यातील लावलेली झाडे प्रचंड ऊन आणि पाणी अभावी सुकून जात आहेत. त्यामुळे वन विभाग व ग्रामपंचायतीने टँकरच्या सहाय्याने वृक्षांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाच्या चटक्याने अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने वृक्ष सुकून गेलेत, तर लहान रोपांची अवस्था देखील बिकट आहे. वृक्षांना पाणी मिळत नसल्यानं अनेक झाडांची पाने गळून गेली. त्यामुळे टँकरद्वारे वृक्षांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षिततेसह शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील परिसर, महत्वाचे चौक आणि मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र यातील किती कॅमेरे सुस्थितीत आहेत याची तपासणी करणं गरजेचं आहे. तर बंद असलेले तसेच नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत अशी मागणी होत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चोरीला व गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीवर नियंत्रण राहावी यासाठी तातडीने कॅमेरे दुरुस्ती करण्याकडे भर देणं गरजेचं आहे. कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर बेळगाव ग्रामीण प्रीमियर लीग राहुल जारकीहोळी चषक क्रिकेट स्पर्धा उद्या सोमवारपासून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 51,000 तर उपविजेत्याला 25,000 व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण मर्यादित या स्पर्धेत 15 संघ सहभागी होणार आहेत. बेडकीहाळ येथील शांतीनगर सर्कल भागात चिकोडी इचलकरंजी या मार्गावर दक्षिण बाजूला कन्नड, मराठी व उर्दू प्राथमिक शाळा आहे. येथे सुमारे 500 ते 600 विद्यार्थी येतात. पण गेल्या 1 महिन्यापासून परिसरातील कन्नड व मराठी शाळांच्या वर्गखोल्यांचे कुलूप अज्ञातांकडून मोडल्याचा प्रकार 2 ते 3 वेळा घडला होता. गेल्याच आठवड्यात मराठी शाळेच्या खोलीचे कुलूप मोडून आतील कपाटातील साहित्य, कागदपत्रे विस्कटले होते. तर शाळेतील एक टेप रेकॉर्डर तसेच मुलांनी जमा केलेली 1,000 रुपयांची रक्कम गेल्याचं निदर्शनास आलं आहे. शाळा आवारात सायंकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वॉचमन नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे. दूषित पाणीपुरवठा व वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे बोरगाव येथे डेंग्यू व कावीळ साथीनं थैमान घातलं आहे. डेंग्यूचे 4 तर कावीळ साथीचे सुमारे 10हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या साथीकडे आरोग्य खात्यासह नगरपंचायत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. सीमा भागातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या बोरगाव सर्कलवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. बोरगाव सर्कलवरून वस्त्रनगरी इचलकरंजी, सांगली पेठ, कोल्हापूर, निपाणी व चिकोडी या शहरांना जोडणारा 5 मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची व प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र याचे अजूनही रुंदीकरण झालेले नाहीत. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.